आता मम्मी पप्पा आलेत म्हटलं, मम्मी माझ्यासाठी भरपूर काय काय घेऊन आले, त्यामुळे खूप छान वाटतं. काय काय आणलं ते मी तुम्हाला सांगते. मम्मी पप्पा आल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही फ्रेश होऊन नाश्ता केला आणि आम्ही गेलो राजीव गांधी प्राणी संग्रहालय बघायला. तिथे गेल्या गेल्या साप आणि अजगर काही दुमडूनच कोपऱ्यात बसले होते, पण वाघाने त्याचं तोंड दाखवून छान मनोरंजन केलं. सोबतच पांढरा वाघ पण बघायला भेटला. चालून चालून खूप दमलं होतं म्हणून एका बाकावर बसलो तर आमच्या जवळ खारुताई येऊन हात जोडून आमच्याकडे खाऊ मागत होती, सो आम्ही तिला खाऊ दिला. सगळं फिरून झाल्यावर आम्ही बाहेर आलो. खूप भूक लागली होती म्हणून पावभाजी आणि मसाला डोसा खाल्ला. इथून जवळच म्हणजे 1 किलोमीटर अंतरावर शंकर महाराज मठ आहे, सो तिथे पण जाऊन छान मस्त शंकर महाराजांचं दर्शन घेतलं. दुपारचा मस्त प्रसाद खाल्ला. मी घरी येताना खूप ऊन लागलं, येताना मस्त थंडगार ताक आणलं होतं, सो ते सगळ्यांनी मिळून प्यायलो. आणि संध्याकाळच्या वेळेस ना काल डीमार्टमधून आणलेला किराणा मी सगळ्या डब्यांमध्ये सॉर्टिंग करून ठेवला आणि मम्मीसुद्धा भरपूर काय काय माझ्यासाठी घेऊन आली होती. आमच्या घरी लावलेले लिंबू, कढीपत्ता, घरी लावलेल्या नारळाच्या झाडाचे नारळ, घरगुती चटणी मसाला, मेथकूट, डांगर, आमटीचं प्रेमिक्स, मसाला करण्यासाठी सुकलेल्या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे, चणा डाळ, खजूर, पापड, कुरडया आणि सेपरेट नवीन बनवलेला घरगुती चटणी मसाला. त्यासोबतच मिठाई आणली होती, त्याच्यामध्ये सोनपापडी, पेठा, पेढा वगैरे होता. आणि आत्ताच नाही तर ती दरवेळेसच काही ना काहीतरी मस्त असं घेऊन येते, त्यामुळे खूप छान वाटतं. चला मिनी व्लॉग इथे सेंड करते. बाय बाय.